नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचे समाधी लीला. हम गया नहीं जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिले, ऐकले, वाचले तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते आणि विस्कटलेले कामही योग्य मार्गी लागते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाने तर सर्व भीती संपली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिस्तपणे तलवार घेऊन लढा. या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्हीही खाली पडाल, पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील. शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछेड दास होऊ नका, कारण स्वामींना ते कदापिही नाही आवडणार. स्वामींनी आपल्या निर्वाहाच्या आधी भक्तांना संकेत द्यायला सुरुवात केली. आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या. त्यात त्यांनी कमलदंडू, खटाव, दंड ही होते त्या सर्वांना वाटून टाकल्या. त्यावेळी सर्व भक्तांनी आश्चर्य वाटले. बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज, काहीतरी आपल्या जवळ ठेवा. तर स्वामी म्हणाले, अरे ही लंगोटी पण माझी नाही, मला काय रे करायच्या त्या वस्तू. कोल्हापूरचे वामनराव कोल्हेटेकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामन्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती, पण स्वामींचे वय आणि प्रकृती बघता ते स्वामींना काहीही बोलले नाहीत. एकदा स्वामीच त्यांना म्हणाले, वामन्या, घरात एवढं धान्य भरून ठेवलंयस, पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस. त्यावेळी वामनराव म्हणाले, महाराज, सर्व तुमचंच आहे, तुम्ही कधी यावं. त्यावर स्वामींना सांगितलं, असं म्हणतोस तर येतो गुरुवारी. भाकरी आणि ठेचा करून ठेव. वामनराव अगदी आनंदाने घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली. भाकऱ्या, ठेचा, वांग्याचे भरीत. ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते. स्वामी आले, पण ते एकटेच होते. त्यांच्याबरोबर त्यांचा भक्त परिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले आणि विचारले, तुम्ही एकटे आलात? कोणाला बरोबर नाही आणलत? त्यावेळी स्वामी बोलले. स्वामी म्हणाले, तुम्हाला कशाला हव्यात नसत्या सांबार चौकशा? भूक लागले, आम्हाला जेवायला वाढ. आणि स्वामींनी मनसोक्त भोजन केले. वामनरावांना भरून पावले. स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली, पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना, म्हणून त्यांनी त्यांच्याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवलं. त्या माणसाने परत आल्यावर सांगितले की स्वामींनी मंगळवारीच आपला ध्येय ठेवला असे. हे स्वामी
चैत्र शुद्ध तृतीयेला शके 1071 इसवी सन 1149 मध्ये खेडी ग्रामामध्ये प्रकटलेल्या या परमब्रह्ममूर्तीने अतर्क्य अवधूत आणि बोला बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून शके 1800च्या चैत्र कृष्ण त्रयोदशी दिवशी मंगळवारी दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणजेच कारण म्हणजे स्वामी समर्थ प्रत्यक्ष देह ठेवलाच नाही. त्यांनी परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना सुखमुखाने सांगितले होते की 800 वर्ष त्यांचा देहातून कार्य करत असून पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे. शिवाय याचे वचन आहेच, हम गया नहीं जिंदा है. त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेच गेलेले नाहीतच. त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करण्यास सुरुवात केली, बस इतकंच. स्वामी पूर्ण विश्वात आहेत, तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरज का? स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मानंद गुफेत स्वामी भक्तांनी जड अंतकरणाने त्यांचा देह ठेवला. पण बाळाप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुफेत उतरत असत. 4 दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस असं सांगितलं. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुफेत उतरले नाही आणि दरवाजा कायमचा बंद झाला. देहत्यागापूर्वी अक्कलकोटजवळील निलेगावच्या भाऊसाहेब जहागीरदारांना श्री स्वामींनी शनिवारी घरी येऊन असे वचन दिले होते की त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर 5 दिवसांनी श्री स्वामी समर्थ निलेगावच्या वेशीबाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी एकटे नाहीत, तर संपूर्ण लवाजमा सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला. तोवर दुपार आणखीन एक लीला घडली. स्वामी जहागीरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले. पूजा स्वीकारली, पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस अक्कलकोटहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. निलेगावच्या भक्तांना या अतर्क्य स्वामी लीलेचे आश्चर्य वाटून स्वामी प्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत. भक्तांचा सर्वतोपरीने सांभाळ प्रेमाने करीत आहेत, पुढेही करतीलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी असणारच,
म्हणून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. श्री स्वामी समर्थ.